पुण्यात भर दिवसा जबरी दरोडा. पुण्यात चाललंय तरी काय? भर दिवसा दरोड्याने पुण्यात खळबळ. पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस उच्चांक गाठत असतानाच आजच्या घटनेने पुणेकरांना चांगलंच हादरवलंय. पुण्यातील मोहम्मदवाडी परिसरामध्ये असणाऱ्या BGS ज्वेलर्समध्ये भर दुपारी दरोडा पडलाय. 6 ते 7 जण मास्क घालून आलेले होते. हे दरोडेखोर आणि या दरोडेखोरांनी दुकानामध्ये केलेली एंट्री करताच त्यांच्या हातामध्ये असणाऱ्या हत्यारांना दाखवून त्यांनी एका दुकानातील एका कामगाराला चांगलंच घाबरवलं आणि दुकानामध्ये असणारे जवळपास 300 ते 400 ग्रॅमचं सोनं या दरोडेखोरांना लंपास केलं. काळजाचा ठोका चुकवणारी संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. यामुळे हा दरोडा किती भीषण आहे याचं चित्र स्पष्ट होत आहे. भर दुपारी दरोडा घालण्याची हिंमत या दरोडेखोरांमध्ये येते तरी कशी? धाक सध्या पोलिसांचा उरलाय की नाही हा सगळा प्रश्न आता समोर येतोय. पुणे पोलिसांच्या अनेक टीम दरोडा पडल्यानंतर घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्या माध्यमातून CCTV फुटेजचा आधार घेत दरोडेखोरांचा शोध देखील सुरू आहे. परंतु हे दरोडेखोर शांततेमध्ये भर दुपारी गजबजलेल्या परिसरामध्ये येतात कसे आणि त्यांची हिंमत इतकी वाढली कशी, असे प्रश्न मात्र आता पुणेकरांसमोर उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत. हॅलो हां हां काय झालं? ऑफिसला कोण नाही तू ते तुझं तू थांब तिथं नाही आहे आणि त्यांच्या नंबर आहे त्या नंबर यामध्ये हो ओळखी नाही मास्क लावलं काय काय आणि हे लावलं. तुम्ही साहेबांना पाठवण्यापूर्वी स्क्रीनशॉट करा येस सर. आणि बाहेर आपल्या ग्रुपवर करायचं.